नमस्कार, मी अरुण मोडक. 7 स्टार प्रस्तुत आवाज मीडियाच्या माध्यमातून सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका या निवडणुकीच्या पंचनामा प्रभागाचा या माध्यमातून आपण वार्ड क्रमांक 14 मध्ये अ आणि ब मध्ये आलेलो आहोत. आत्ता आपल्यासोबत आहेत सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक विष्णू अण्णासाहेब माने. हे आपल्या वार्डाचे वार्ड नंबर 14 ब मधून त्यांनी हे निवडणूक लढवली. त्यांनी त्यांची जर पूर्ण माहिती घेतली असता त्यांची मतदार संख्या 12,500 होती आणि या निवडणुकीमध्ये बहुरंगी लढत असल्याचं आम्हाला चित्र स्पष्ट झालेलं आहे. सर, आपलं पूर्ण नाव काय? विष्णू अण्णासाहेब माने. आपली राजकीय पार्श्वभूमी मला जरा म्हणजे तुमचा पार्श्वभूमी जरा सांगावी असं मला वाटते. मी माझ्या राजकीय जीवनाला सुरुवात करताना प्राध्यापक माजी आमदार शरद पाटील साहेब सर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरुवात केली. पहिल्यांदा 2003च्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीमधून मी निवडणूक लढवली. त्यामध्ये निसटता पराभव माझा झाला. परंतु दरम्यानच्या काळामध्ये 2008ला मी ज्या ठिकाणी वाल्लेश्वाडीमध्ये राहत होतो तिथं महिला BC आरक्षण पडलं. त्यामुळं वार्ड क्रमांक 14 वारणाली परिसर असेल, लक्ष्मीनगर असेल, अफूजनगर असेल, आनंदनगर, श्यामनगर या परिसरातले माझ्या मित्रपरिवारांनी मला आग्रह केला की तुम्ही या भागामधून निवडणूक लढवा, आम्ही तुमच्याबरोबर आहे. मी त्यावेळी अपक्ष निवडणूक लढवली. परंतु मला मतदारांचं पाठबळ बघून त्यावेळचे विद्यमान मंत्री विनय कोरे सावकार यांनी मला जनसुराज्य पक्षातर्फे पाठिंबा दिला आणि त्या निवडणुकीमध्ये मतदारांच्या पाठबळावरती आणि कार्यकर्त्यांच्या जोरावरती माझा 151 मतांनी विजय झाला. मी एक सर्वसामान्य कुटुंबातला हमालाचा मुलगा आणि मी एक रिक्षा व्यवसायापासून सुरुवात माझ्या जीवनाची झाली. नंतर मी वाळूकडी, सिमेंट, बिल्डिंग मटेरियल सप्लायरचा व्यवसाय चालू केला आणि त्यामध्ये आम्ही 4 भाऊही सहभागी असल्यामुळे व्यवसायाचं स्वरूप वाढत गेलं. व्यवसायाबरोबर एक उद्योगपती म्हणून आम्ही काम करायचा प्रयत्न केला आणि ते व्यवसायही आमच्या तेवढ्या मोठ्या प्रमाणात माझ्या भावांच्या सहकार्यानं आजही चालू आहे. आणि राजकारणामध्ये लोकांची, गोरगरिबांची, तळागाळातल्या लोकांची सेवा करण्याचा मानस पहिल्यापासून असल्यामुळं ज्यावेळी मला 2008च्या निवडणुकीमध्ये यश मिळालं त्यानंतर माझ्या प्रभागामध्ये निम्मी गुंठ्यावरील निम्मा येणे भाग, त्यामध्ये मोलमजुरी करणारा, गवंडी, हमाली, सेंटरिंग व्यवसाय करणारे असे सर्वसामान्य कुटुंबातली त्यावेळी पाणी मिळत होतं. अशा ठिकाणच्या भागामधला पाण्याचा जो मुख्य प्रश्न होता तो त्यावेळच्या महाआघाडीच्या सत्तेमध्ये जयंत पाटलांच्या आशीर्वादानं त्यावेळच्या पूर्ण माझ्या वार्डामधला 90% परिसरामध्ये आम्ही पाण्याच्या लाईनी टाकल्या आणि मुबलक पाणी देण्यामध्ये आम्हाला यश आलं आणि त्यामधून आमची पुढची इलेक्शनची दिशा ठरली, तयारी झाली. आणि दुसऱ्या वेळी ज्यावेळी मी इलेक्शनची तयारी केली त्यावेळी मी पहिल्या वेळी मी ओबीसीतनं निवडून आलो. दुसऱ्या वेळी माझ्या कामाची पोचपावती बघून जयंत पाटलांनी राष्ट्रवादीमध्ये दिग्गजांची मागणी असताना सुद्धा मला ओपनमधून तिकीट दिलं आणि माझ्याच बरोबर माझ्या सहकारी स्नेहाताई संजय औंधकर यांना माझ्या विश्वासावरती उमेदवारी दिली आणि त्यांना निवडून आणण्याची जबाबदारी दिली. माझ्या कामाच्या विश्वासावरती त्यांना आणि मला मोठ्या भरघोस मताने बहुरंगी लढत असताना सुद्धा निवडून दिलं. मी 853 मतांना निवडून आलो. त्यावेळी काँग्रेसची लाट होती पण त्या लाटेमध्ये कुपवाडमध्ये आमचं एकमेव पॅनल निवडून आलं. त्यामध्ये स्नेहा औंधकर 726 मतानं 726 मतानं आणि मी 853 मतानं विजय झालो. म्हणजे मला एवढं म्हणायचं की तुमची राजकीय पार्श्वभूमी म्हणजे तुम्ही सर्वसामान्य कुटुंबातील असून एक रिक्षा व्यवसाय करत असताना वडील म्हणजे घरची परिस्थिती त्या पद्धतीने तुमची होती आणि त्या पद्धतीने तुम्ही राजकीय ह्याच्यात प्रवेश केला. माजी आमदार शरद पाटील यांनी तुम्हाला म्हणजे राजकारणामध्ये आणलं असं मला तुम्ही सांगितलं. हे करत असताना मला तुम्हाला एक आणि प्रश्न विचारायचा आहे की आपण सामाजिक क्षेत्रातील केलेली कामं तुम्ही आम्हाला सांगितली आहेत. 2013 ते 2017च्या निवडणुकीमध्ये 4 वर्ष पूर्ण झाली. या 4 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये आपण कोणती कामं अशी मोठी केली की जेणेकरून बाबा की लोकांना म्हणजे ती म्हणजे यापूर्वी पाहिजे होती, यापूर्वी तुम्ही नगरसेवक होताच
राहिलेल्या 5 वर्षापूर्वीची ती कामं आणि आत्ताची 4 वर्ष म्हणजे जवळजवळ 9 वर्ष तुम्ही या वार्डाला म्हणजे याच्यामध्ये तुम्ही प्रभागामध्ये काम करता, तर त्यातली तुमची कुठली कामं राहिली होती आणि ती आता 2013च्या निवडणुकीमध्ये तुम्ही आता ही पूर्ण केली, असं जरा प्रामुख्याने मोठी मोठी कामं सांगावीत असं माझी इच्छा आहे. पहिल्या 2008 ते 2013च्या दरम्यान सर्व भागामधला आम्ही पाण्याचा प्रश्न सोडवला, जो नागरिकांचा ज्वलंत प्रश्न होता मुबलक पाणी देण्याचा. परंतु लोकसंख्या वाढती बघता या परिसराला जे 2013ला 2008 ते 13मध्ये जे दिलेलं पाणी आहे ते आज कमी पडत आहे. काही भागामध्ये आजही आमच्या वार्ड क्रमांक 14 आणि ब मध्ये 25% भागामध्ये आजही MIDCचं पाणी घेतलं जाते आणि दिलं जाते. आता आमचा भविष्यामध्ये 70 MLDचं काम झाल्यानंतर संपूर्ण भागामध्ये वारणा योजनेचं या पाणी देण्याचा मानस 100% भागामध्ये आणि पुरेशा दाबानं आणि मुबलक पाणी देण्याचा प्रयत्न राहणार आहे. ती एक नागरिकांची मोठी समस्या आहे, ती सोडवण्याचा आमचा प्रयत्न माझा व स्नेहाताईंचा आहे. त्याचबरोबर अहिल्यादेवी होळकर स्मारक हे जयंत पाटील साहेबांनी महाआघाडीच्या काळामध्ये कामाची सुरुवात केली. ते काम 50% पर्यंत त्यावेळी त्या काळामध्ये पूर्ण होत आलतं, पण सत्ता गेल्यामुळे थोडंसं काम दिरंगायला आलतं. परंतु अहिल्यादेवी होळकर स्मारकाच्या या कामामुळे या परिसराचा कायापालट झाला. या परिसरामधले रस्ते झाले, या परिसरामधले काही गटरीचे प्रश्न असतील ते पूर्ण झाले. सूतगिरणी चौक ते अहिल्यादेवी होळकर स्मारक आता 2013च्या या तुमच्या 4 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये जवळजवळ 8 ते 10 कोटीची तुम्ही कामं केलेत असं तुम्ही मला सांगितलं. त्यामध्ये पहिल्यांदा म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजेच अहिल्यादेवी होळकर यांचं 1.5 कोटीचं तुमचं काम तुम्ही पूर्ण केलं असं वाटतं. अहिल्यादेवी होळकर स्मारकाला आतापर्यंत 1 कोटी रुपये अंदाजे खर्च झालेला आहे. परंतु त्या माध्यमातून अहिल्यादेवी होळकरांच्या या स्मारकामुळे या परिसरातल्या लाईटिंगचा, इतर रस्त्यांचा, पाण्याचा प्रश्न सोडवण्यामध्ये आम्हाला यश आलं आणि एक स्पेशल केस म्हणून महापालिकेचं या कामाकडे लक्ष आहे. आणि अहिल्यादेवी होळकर स्मारकाची जी अंतिम काम आहेत की लँडस्केपिंग असेल, लाईफ जर्नी वॉल डेव्हलप असेल, अहिल्यादेवी होळकर स्मारकांचा पुतळा असेल किंवा पाण्याची टाकी असेल, याही सर्व कामांची टेंडर झालेली आहेत. आता वर्क ऑर्डर स्टेजला ती कामं आहेत आणि या 6 महिन्यामध्ये ती कामं पूर्ण करून आम्ही लोकार्पण करण्याचा मानस आमचा व महापालिकेचा आहे. त्याचबरोबर या परिसरामध्ये गेल्या बॉडीमध्ये आम्ही पाण्याचा प्रश्न सोडवला. आता या बॉडीमध्ये वारणाली पाटबंधारे ऑफिसकडनं येणारा गंगानगर अष्टविनायक नगर रोडचा मुख्य रोड तो फार वाहतुकीचा आणि महत्त्वाचा रोड होता. तो रुंदीकरणासह आम्ही पूर्ण करून लोकांना चांगला रस्ता करून दिला. ते जवळजवळ काम एक 56-50 लाख रुपयाचं काम ते होतं. त्याचबरोबर आकुशनगर, लक्ष्मीनगर परिसरामधील अंतर्गत रस्ते जवळजवळ 50-60 लाख रुपयाची या बॉडीमध्ये आम्ही कामं केली. त्याचबरोबर आकुशनगर, उत्कर्षनगर या परिसरामधील, त्याचबरोबर शारदानगर येथील अंतर्गत गटरींचा प्रश्न सोडवला. त्याचबरोबर मंगलमूर्ती कॉलनीमधील रस्ते केले. विवेकानंद सोसायटीमधले रस्ते जे जेणेकरून 25-30 लाख रुपयाच्या कामाचे रस्ते केले या बॉडीमध्ये. त्याचबरोबर अक्षयनगरमधील अंतर्गत रस्ते मुरुमखडीकरण हे काम केलं. पोद्दार इंटरनॅशनल स्कूल असेल, तुळजाईनगर माळीमंगल कार्यालयाच्या मागचा भाग असेल, एरिया फास्ट विस्तारानं वाढत असल्यामुळे प्रत्येक भागामध्ये एक काम देण्याचा प्रयत्न मी आणि अंकलताईनं करण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये तुळजाईनगरमधील अंतर्गत रस्ते मुर्मीकरण करणे, तुळजाईनगरमधील पहिली गल्ली जी आहे माळीमंगल कार्यालयाच्या बॅक साईड त्या गटरीचं काम या बॉडीमध्ये आम्ही केलं. आता सध्याच गेल्या महिन्याभरापूर्वी महात्मा फुले सोसायटीमधील अंतर्गत रस्त्यांची कामं चालू आहेत. थोडंसं काम बाकी आहे, ते आता पावसामुळे आम्ही थांबवलेलं आहे. काल परवाच आनंदनगर म्हणून एक कॉलनी आहे, त्या परिसरामध्ये रस्त्याचे टेंडर 25 लाख रुपये आम्ही मंजूर केले. टेंडर प्रसिद्ध झालेत. पावसाळ्यानंतर ती कामं आनंदनगरमधील होतील. श्यामनगर परिसरामधील अंतर्गत रस्ते सर्व कॉलन्यामधले आम्ही गुंटेवारी भाग असून सुद्धा पूर्ण परिसरामधले रस्ते डांबरीकरण केले. कुपवाडकडून विजयनगरकडं येणारा, वारणाली शाळेकडून येणारा रस्ता, मुख्य रस्ता 2 महिन्यापूर्वी तोही पूर्ण केला. आत्ताच
मल्हारराव होळकर चौक ते विजयनगर रेल्वे ब्रिज 80 फुटानं रस्ता रुंदीकरणाचे काम मंजूर केले. जवळजवळ 2.25 कोटी रुपये निधी मंजूर केलेला आहे. तेही 2-4 महिन्यामध्ये ते काम पूर्ण होईल आणि नागरिकांना वापरामध्ये येईल. ते ऐतिहासिक आणि महत्त्वाचं काम होतं की आता वाढतं ट्रॅफिक, विजयनगरला होणारं कलेक्टर ऑफिस, न्यायालय या दृष्टीनं होणारी आंदोलनं, मोर्चे याचा विचार करून आम्ही ते रस्ता रुंदीकरण मंजूर केलेले तेही काम आता या आठवड्यामध्ये चालू होतं. मला तुम्हाला फक्त एक तुम्हाला विचारायचं की बाबा तुमचा आता तो विजयनगरपासून जो म्हणजे आता त्या मोठ्या रोडला तुमचा जो रोड जातोय त्या रस्त्यावर लागून एक मोठी चर आहे. त्या चरीचं तुम्ही आता काय केलं? नाला टाईप आता जी नाला आहे, आम्ही आता कलेक्टर साहेबांकडे व महापालिकेच्या आयुक्तांकडून स्पेशल केस म्हणून विशेष निधी घेऊन तो नाला अंडरग्राऊंड करून कुंभारमाळ्याकडे डायरेक्ट मेन डीपी रोड 80 कोटी मार्गे जिथं ड्रेनेजचा ऑक्सिजन पॉईंट होणार आहे किंवा तिकडे धामणीकडच्या साईडला जे नैसर्गिक प्रवाहाप्रमाणे पाणी जे जात आहे तिकडं ते पाणी काढण्याचा आमचा प्रयत्न. मग जसा आमच्या कुपवाडमधून अष्टविनायकनगर, गंगानगर, वारणालीतलं पाणी जातं आणि परत वालनेसवाडीमधून लोकांच्या घरामधून काही ठिकाणून नाला तो वळलेला आहे. तो रोड कडून काढून त्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मिटवण्याचा आमचा मानस आहे. आमचे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वच नगरसेवकांना एकत्रित घेऊन कलेक्टरकडे आम्ही त्या विशेष निधीची मागणी करतोय. आज मला सांगा, तुमचं हे सगळं माहीत आहे की बाबा तसा गुंटेवारीचा भाग आहे. गुंटेवारीच्या भागात आता काही लोकांना म्हणजे प्रमाणपत्र मिळालं नाही. त्या संदर्भात तुम्ही काही अशी मोठी ठराविक अशी काही कामगिरी केली का? ज्या भागावरती रिझर्वेशन किंवा आरक्षण नाही अशा भागामधले यापूर्वी आम्ही प्रमाणपत्र लोकांना मिळवून दिली. त्या भागाचा विकासही झाला. आम्ही विकासाला कुठं गुंठेवारी आहे किंवा रिझर्वेशन आहे म्हणून कुठं बाधा येऊ दिली नाही. 100% भागामध्ये पाणी दिलं. 100% भागामध्ये मुरमाच्या असतील, खडीकरणाचे असतील, डांबरीकरणाचे असतील रस्ते देण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर आज कुपवाड ड्रेनेज योजना मंजूर न झाल्यामुळं आम्हाला आता प्रत्येक ठिकाणी गटरीच्या प्रश्नाचं गांभीर्य वाढलेलं आहे. आता प्रत्येक कॉलनीमधली किमान एक साईडची तर गटर करण्याचा आमचा प्रयत्न चालू आहे. त्यामध्ये विनायकनगरमधील प्रत्येक गल्लीमधली एक गटर केली. विनायकनगर 1 नंबर गल्लीचा रस्ता केला. वारणाली भिंतीलगतचा गुंठेवारी विकास निधीमधून रस्ता केला. अष्टविनायकनगर मधले आता जवळजवळ 10-11 गल्ली आहेत. त्या 10-11 गल्ल्यांच्या आमच्या गटरीची कामं मंजूर आहेत. आता 2-4 गल्ल्यांची कामं पूर्ण झालेली आहेत आणि राहिलेल्या गल्ल्यांची आता कामं पूर्ण होतील. अशा प्रकारे तुम्ही म्हणजे तुम्ही गुंटेवारीचा भाग असूनही तुम्ही त्याच्यापर्यंत तिथपर्यंत नगरसेवक या नात्याने तुम्ही पोहोचला आहात. मला एक तुम्हाला विचारायचं की सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये हा तुमचा प्रभाग क्रमांक 14 येतो. त्या 14 मध्ये ओपन स्पेस किती आहेत आणि त्या ओपन स्पेसचे म्हणजे महानगरपालिकेची म्हणजे हे आहे का, त्यांची मालकी आहे का? वार्ड क्रमांक 14 मध्ये जवळजवळ 25 वर ओपन पीस आहेत. त्यापैकी 10 ते 15 ओपन पीस वरती महापालिकेची नावं लागलेली आहेत आणि एक अंदाजे निम्म्या ओपन पीसला अजूनही नावं लागली नाहीत. त्याचाही पाठपुरावा माझा चालू आहे. गेल्या बॉडीमध्ये त्या कमिटीचा मी अध्यक्ष होतो, ओपन पीस कमिटीचा. असाच एक ओपन पीस बेकायदेशीररित्या विक्रीचा प्रयत्न चालू होता. त्यावेळी ती मी हाणून पाडला लक्ष्मीनगर मधला. त्याच्यानंतर मला त्या कौन्सिलनं या कमिटीचा अध्यक्ष केलं. त्यानंतर मी 350 ओपन पीसला नावं लावली. त्याला लागणारे फलकही मंजूर त्या काळामध्ये केले. आता ती फलक लावण्याचं कामही चालू आहे. अजूनही शेकडो ओपन पीसला महापालिकेची नावं पूर्ण महापालिका क्षेत्रातील लावायचे आहेत. महापालिकेच्या आयुक्तांना मी महापौरांना कालच्याही सभेमध्ये आवाहन केले की त्याच्यावरती एक वेगळी कमिटी नेमून किंवा निवृत्त तलाठी, निवृत्त तहसीलदार यांच्या मार्फत ते काम करणं अपेक्षित आहे. ते करण्याचा माझा प्रयत्न राहील. त्यातल्या काही ओपन पीसला विद्यानगर 6 नंबर गल्लीमधल्या ओपन पीसला कंपाऊंड व गार्डन करण्याचं आमचा आता कंपाऊंडचं काम पूर्ण झालंय. गार्डनचं काम चालू केलेलं आहे. विद्यानगर 1 नंबर गल्लीमधील ओपन पीसला कंपाऊंडचं काम पूर्ण केलं. परत विद्यानगर 1 नंबर गल्लीमध्ये तारेचं कंपाऊंड व खेळणी बसवण्याचं आम्ही ओपन पीसमध्ये केलं. आकुशनगरमध्ये एका ओपन पीसमध्ये तारेचं कंपाऊंड व खेळणी बसवली. विनायकनगर हनुमान मंदिर आता या मेन रोड लगत जे आहे तिथं 10 लाख रुपये मंजूर करून कंपाऊंडचं काम पूर्ण केलं. आता तिथं जॉगिंग ट्रॅक व झाडे लावण्याचा आमचा मानस आहे. आता मला सांगा, संत गाडगेबाबा महाराज यांच्या त्यांचा जो उपक्रम आहे घर तेथे शौचालय, अशी घर तेथे शौचालय म्हणजे बाबा तुम्ही किती लोकांना तुम्ही म्हणजे हे करून दिलं? घर तिथं शौचालय ही शासनाने जी योजना आणली ती नागरिकाच्या हिताची योजना असल्यामुळं आम्ही स्वतः ते फॉर्म आमच्या घरामधून देऊन त्याला शिफारस पत्र, त्याला लागणारी माहिती देऊन नागरिकांना गेल्या 2008 ते 13 मध्ये जवळजवळ 300 लोकांना लाभ दिला.
आणि आत्ता चालू बॉडीमध्ये 13 ते 18 मध्ये आम्ही जवळजवळ 350 लाभार्थींना आत्ता वैयक्तिक शौचालयाचा लाभ दिला. सार्वजनिक शौचालय 2 ठिकाणी आम्ही आमच्या परिसरामध्ये बांधून घेतलेले आहे. काही ठिकाणी मुताऱ्यांची व्यवस्था केलेली आहे. अशा प्रकारे तुम्ही काम करत गेलेलं आहातच. गुंटेवारीचा प्रभाग असल्या कारणानं घरकुल योजना जी आता तुम्हाला सांगतो, तुम्ही आता महाराष्ट्र शासनानं आणि केंद्र शासनानं मागेल त्याला घर, या संदर्भात तुम्ही बाबा असा कुठला मोठा उपक्रम तुम्ही हाती राबवला का? 2022 सर्वांना घरे हा शासनाने पंतप्रधानांनी जी योजना चालू केलेली आहे, कालच्याच सभागृहामध्ये यामध्ये हा काही भूखंड त्याला लागणाऱ्या व्यवस्था उपलब्ध करण्यासाठी मंजूर करण्याचा विषय आलेला होता. परंतु महापालिकेचे कर्मचारी अजूनही एका मानसिकतेत अडकलेले आहे की घरकुल म्हणजे झोपडपट्टी. पण आत्ताचे जे शासनाचे निकष आहेत, जो गुंटेवारीत राहू दे, एका कुटुंबात 4 भाऊ एकत्र राहत असतील, या सर्वांना घरे देण्याचा निकष आहे. ते झोपडपट्टी वगळून इतरांनाही घरे, ज्यांची परिस्थिती आर्थिक दुर्बल आहे, ज्यांची परिस्थिती जागा घेण्याची आहे पण घर बांधण्याची नाही, अशा सर्वांना घरे मिळावे असं शासनाचं धोरण आहे. त्याचं इम्प्लिमेंटेशन महापालिकेने न केल्यामुळं कालच्या मिटिंगचा आम्ही ठराव थांबवला आणि स्पष्ट धोरण महापौरांनी आयुक्तांनी सांगली मिरज कुपवाडच्या जनतेला डिक्लेअर करावं. त्यामध्ये लाभार्थीनं निसंकोचपणे एक खिडकी योजनेचा कार्यक्रम राबवायला पाहिजे. जी कोण सर्वे एजन्सी आहे त्यांचं एक स्वतंत्र ऑफिस आणि कार्यालय असायला पाहिजे. नागरिकांनी तिथं स्वतःहून जावं आणि त्यांचे डॉक्युमेंट्स देऊन अर्ज करण्यात यावा आणि कोणताही प्रकारचा कर नागरिकांकडून त्यांनी घ्यायचं नाही असं कायद्यामध्ये तरतूद आहे. म्हणजे स्टॅम्प ड्युटी भरायचे पैसे नाहीत किंवा अफिडेविट घालायचाही त्यामध्ये मुद्दा नाही. भारतामध्ये कुठेही घर नाही याचा पुरावा त्यांच्या डॉक्युमेंट्सवरून आढळून आला. मग त्यामध्ये गुंटेवारी राहणारा असू दे किंवा चांगल्या एरियामध्ये राहणारा असू दे, परंतु त्याला घर नाही, त्याला घर देणं शासनाचं धोरण आहे. साधारण 2-2.5 लाख रुपयेपर्यंतची सबसिडी आहे. त्याच्यावरची रक्कम जी आहे ते ज्याच्या त्याच्या ताकदीनुसार ज्याच त्यानं खर्च करायचे आहेत. परंतु गुंटेवारीतल्या लोकांनाही त्याचा, माझ्या वार्डामध्ये कुठेही झोपडपट्टी नाही, पण माझ्या भागामधले गुंटेवारी आणि गरीब जी लोक आहेत त्यांना जास्तीत जास्त प्रमाणामध्ये या 2022 सर्वांना घरे या योजनेमध्ये जसा आम्ही वैयक्तिक शौचालय 350 घरांना लाभ दिला, तसा एक साधारण 500 वर लोकांना लाभ कसा देता येईल याचा मानस माझा वैयक्तिक आहे. अशा प्रकारे तुम्ही म्हणजे जवळजवळ ते 8 ते 10 कोटीची तुम्ही कामं केलेली आहेत. तुम्ही सांगताना एवढं अजूनही काय कॉलनी आहेत, अजूनही भरपूर कॉलनी आहेत. हे आम्ही आमच्या पंचनाम्यामध्ये घेतच आहे. हे काम करत असताना मी ज्यावेळेस मी सीनच्या माध्यमातून तुमच्या वार्डाचा पंचनामा केला गेला, त्यावेळेस तुम्हाला नगरसेवकांना कुठल्या प्रकारे यात प्राधान्य दिलं नव्हतं. पण 7 स्टारच्या माध्यमातून आणि गरजा महाराष्ट्राच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला प्राधान्य देण्यामागचा हेतू आहे की तुम्ही केलेली कामं घेऊनच आम्ही जनतेमध्ये जाणार आहोत. हे तुम्हाला बरोबर वाटतं का? हा लोकशाहीच्या दृष्टीनं एक चांगला उपक्रम आहे. मी 7 स्टार आणि गरजा महाराष्ट्राचं यामध्ये प्रामुख्यानं अभिनंदन करेन. कारण लोकप्रतिनिधीला लोकप्रतिनिधीची बाजू मांडायला संधी देणं हा लोकशाहीचा पहिला हक्क आहे. त्यामध्ये लोकप्रतिनिधीच्या प्रशासनाच्या काही चुकाही असू शकतात, परंतु दोन्ही बाजूच्या बाजू ऐकल्यानंतरच खरं मत बाहेर येऊ शकतं. मग एखाद्या कॉलनीतला वेगवेगळा प्रश्न असतो. आता प्रत्येकाची बघण्याचे अँगल, नजर वेगवेगळे आहे. मग स्वच्छतेचे प्रश्न असतील, अन्य काय प्रश्न असतील, किंवा आता आम्ही संपूर्ण भागामध्ये जरी स्ट्रीट लाईट लावली, वेळेवरती मेंटेनन्स होणे, संपूर्ण भागामध्ये आरोग्य विभागाचे कर्मचारी जरी असले, वेळेवरती काम करून घेणं, कुठं डुक्कर मरतंय, कुठं मांजर मरतंय, कुठं कुत्रं मरतंय, ते सुद्धा नागरिकांना वेळेवरती सर्व्हिस देणं अपेक्षित आहे. आणि ते लोकांच्या अपेक्षा असतात. त्यामधून थोडीफार नाराजी असू शकते, ती काय टळणार नाही. बरोबर आहे. आज मला सांगा, काँग्रेसची सत्ता आहे आणि तुम्ही राष्ट्रवादीमध्ये तुम्ही काम करता, म्हणजे आता प्राबल्याने तुम्ही काम करता, जयंत पाटलांचं नेतृत्व मानता. आज मला सांगा, काँग्रेसच्या माध्यमातून जी आता जी सत्ता आहे, ह्या सत्तेची जी लोक काम करतायत, हे तुम्हाला म्हणजे तुमच्या कामासाठी बाबा निधी कमी देणं असं काय तुमच्या इथे घडतंय का? ते राजकारणामध्ये चालत असतं, पण जो कोण लोकप्रतिनिधी आहे त्याचा त्यानं पूर्ण वेळ देऊन अभ्यास करून जर काम केलं तर मला तर कुठं असं जाणवलं नाही की बाबा आपण सत्तेत नसल्यामुळे काम कमी होतंय, जादा होतंय. थोडाफार सत्तेचा प्रभाव राहतो. मोठमोठ्या योजनांमध्ये आपल्या लोकांची नावं घालणं, वेगवेगळे फंड आपल्याकडे आणणं. परंतु जर सभागृहामध्ये तुमचा अभ्यास, महापालिकेत वेळ, जनतेमध्ये प्रश्न ऐकून घेण्यामध्ये जर तुमचं अभ्यास असेल तर निश्चितपणे सत्ता कोणाची असो, कामं करून घेण्याची धमक आपल्याकडं एक कार्यकर्ता म्हणून किंवा एक लोकप्रतिनिधी म्हणून असली पाहिजे. ती ज्याच्याकडे असेल तो काम करू शकतो.
कारण काही सत्ताधारी मंडळींच्या वार्डामध्ये आम्ही जेवढा निधी आणून काम केले तेही झालेलं नाही. त्याच्यामध्ये आमचा लोकप्रतिनिधी म्हणून मोठा सहभाग असेल, राष्ट्रवादी पक्षाचं पाठबळ असेल किंवा जयंत पाटलांची कृपादृष्टी महत्वाची आहे. त्यांचं वरदास्त म्हणजे एक ताकद आहे वेगळी, त्याचाही प्रभाव. मग त्यामध्ये अहिल्यादेवी होळकर स्मारकाचं काम असेल, आज विजयनगर रेल्वे ब्रिज ते मल्हारराव होळकर चौकाच्या रस्ता रुंदीकरणालाही काही लोकांनी विरोध केला. आमच्या भागामध्ये ज्यादा विकास होतोय, परंतु त्यामध्ये जयंत पाटलांनी पाठबळ दिलं. सत्तेमध्ये असलेलं लोकप्रतिनिधींचंही सहकार्य, त्यामध्ये प्रामुख्यानं पक्षभेद न ठेवता महापौर असतील, किशोर आमदार असतील, यांचंही सहकार्य लाभलं. आमच्या पक्षाचे अध्यक्ष संजय बजाज, सभापती संगीताताई हारगे यांचंही मोलाचं योगदान मिळालं आम्हाला. बरोबर. मला फक्त एवढं तुम्हाला सांगायचं होतं, म्हणजे तुमची राजकीय पार्श्वभूमी म्हणजे तशी म्हणजे संपुष्टात आल्यासारखं वाटतंय. तुम्ही आज जे 8-10 कोटी तुम्ही तर म्हणजे वार्डासाठी आणलेले आहे. आता फक्त तुम्हाला एक शेवटचा एक प्रश्न असा विचारतोय की महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये जे आता दारूबंदीचं आणि जी म्हणजे बिअर बार वगैरे आहे, ते रस्ता हस्तांतरण याबाबत तुमचं वैयक्तिक मत काय? एक आहे, दारूबंदीबाबत बोलायचं झालं तर पूर्ण राज्य दारूबंदी होणं अपेक्षित आहे. ठराविक दुकानं बंद करा, ठराविक चालू ठेवा, हे चुकीचं आहे. बरोबर. रस्ता हस्तांतरण कायदेशीर बाब एक निर्माण झाली, कोर्टानं निर्देश दिल्यामुळं हा प्रसंग आला. पूर्वी ही दुकानं चालूच होती, ती बंद का चालू याला महत्व न देता जर खरोखर देशाचं हित, राज्याचं हित जपायचं असेल तर संपूर्ण दारूबंदी व्हायला पाहिजे, या मताचा मी कार्यकर्ता आहे. बरोबर. मंजूर केले. माळी कॉलनी वारणाली तिथल्या गटरीचं काम मंजूर आहे. विद्यानगर 5 नंबर गल्लीच्या गटरीचं काम चालू आहे. 3 नंबरच्या गल्लीच्या गटरीचं काम केलं. राजबाग परिसरामधील अंतर्गत गटरीची कामं केलेली आहेत. त्याचबरोबर नजर चुकीने एखाद्या कॉलनीचं किंवा ह्याचं काम, पण आमचा एक ज्यावेळी आम्ही 2013ला निवडून आलो, मी असेल, स्नेहाताई असेल, आम्ही प्लॅन केला की प्रत्येक कॉलनीमध्ये नागरिक आपल्याला काम सांगू दे न सांगू दे, प्रत्येक कॉलनीमधले एक प्रश्न सोडवायचा आणि प्रत्येक कॉलनीमध्ये एक काम द्यायचं. त्या पद्धतीनं आम्ही काम करण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये 80-90% आम्हाला यश आलं. काही प्रश्न नजर चुकीनं राहिले असतील, त्याबद्दल या 8 महिन्यामध्ये दुरुस्त करून काम करण्याचा प्रयत्न राहील. असाच नागरिकांचा, मतदारांचा आशीर्वाद आमच्या पाठीशी राहावा अशी विनंती आहे. अशा प्रकारे म्हणजे त्यांनी पूर्णपणे वार्डाला अशा प्रकारे वार्ड नंबर 14 मधील पूर्णपणे त्यांनी पूर्ण कामाचा आढावा त्यांनी सांगितला. त्यामध्ये आमदार फंड, खासदार फंड, नगरसेवक फंड घेतो. त्यामध्ये मनोरंजनाचा कार्यक्रम आणि महिलांचे कलागुण, आमच्या पत्नी अनिताताई माने, आमच्या मातोश्री लक्ष्मीताई माने आणि आमच्या सहकारी नगरसेविका स्नेहाताई औंधकर यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या वार्डातील सर्व महिला बचत गट आहेत, त्याच्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या सहकार्यावरती आम्ही दरवर्षी 1000 ते 1500 महिलांचा हळदी कुंकू स्नेह मेळावा घेतो. त्यामध्ये मनोरंजनाचे कार्यक्रम असतील, त्यांच्या स्पर्धा असतात, त्यामधून खेळ पैठणीचा, साडी भेटीचा आणि विविध बक्षिसांचा कार्यक्रम दरवर्षी आमचा उपक्रम ठरलेला आहे. आणि ती एक आमची वेगळी ओळख या कार्यक्रमाच्या माध्यमातून, आणि आमच्या या कार्यक्रमाला आमच्या वार्डातील सर्व महिला भगिनींचे मोठ्या संख्येनं सहभाग असतो. त्यामध्ये मोलमजुरी करणारी, धुणभांडी करणारी महिलाही सहभागी असते आणि करोडपतीची पत्नी या कार्यक्रमामध्ये सहभागी असतात. आणि यांना सगळ्यांना एकत्रित आणणे आणि त्यांच्या सुखादुखामध्ये जाऊन एकत्रित वाटाघाटी करणे, कोण संकटात असेल तर त्यांना मदत करणे महिला मंडळाच्या माध्यमातून वगैरे, असा आमचा प्रयत्न राहतो. आणि बचत गटात या संघटन कौशल्यामधून आम्ही 50 बचत गट काढले आहेत महापालिकेच्या दारिद्र्यरेषेच्या योजनेमधून. या गटांनाही आम्ही 50 लाख रुपये निधी देऊन त्यांना त्यांच्या स्वतःच्या पायावरती उभा करण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. राहिलेलेही प्रश्न सोडवण्याचा आमचा भविष्यामध्ये प्रयत्न आहे. आता हा झाला तुमचा संपूर्ण तुमच्या कार्याचा आढावा. मला तुम्हाला शेवटचा म्हणजे जाता जाता प्रश्न विचारायचा की जर समजा तुम्हाला येणाऱ्या निवडणुकीमध्ये पक्षानं तिकीट दिलं तर तुमची भूमिका तुम्ही म्हणजे त्यावेळेस तुम्ही उभा राहणार आहात का? जनतेचं आणि पक्षाचं जर पाठबळ आणि इच्छा असेल तर निश्चितपणे मी येणारी निवडणूक जनतेच्या ताकदीच्या जीवावरती लढवण्यास इच्छुक आहे. अजूनही माझी सेवा करण्याची इच्छा आहे. अशा प्रकारे 14 आपण विष्णू माने यांच्या तोंडातून पूर्णपणे कार्याचा आढावा पाहिला आहे. आता आपण वळणार आहोत वार्ड नंबर 14 मध्ये स्नेहा संजय औंधकर यांच्याकडे.